संभाजीनगरच्या यावर्षीच्या उन्हातल्या सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे। शहरामध्ये तापमान 42.6 अंशांवर पोहोचले। त्यापैकी 6 दिवस तापमानाने 42 अंशांचा टप्पा ओलांडल्याची नोंद आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 पेक्षा जास्त तापमान असलेले यंदा 13 दिवस हे जास्त आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पदव्युत्तर परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि 4 जिल्ह्यांमधल्या 80 केंद्रांवर परीक्षा होत आहेत। या केंद्रांवर तब्बल 30,000 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत। पहिल्याच दिवशी विभागातल्या 3 परीक्षा केंद्रांना सरप्राईज व्हिजिट दिली असता 36 कॉपी बहाद्दर आढळून आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश कुलगुरू डॉक्टर फुलारी यांनी दिले। संभाजीनगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम करणाऱ्या अधिकारी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अलीकडे हल्ले वाढलेत। त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्यास थेट मकोका कारवाई करण्यात येईल असं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी म्हटलंय। संभाजीनगरमध्ये एका ठेकेदाराची सायबर गुन्हेगारांनी 30 लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे। शेअर मार्केटमध्ये दिवसाला 10 ते 15% परतावा देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये लोहगावचे व्यापारी अर्जुन गवळी 25 एप्रिलपासून बेपत्ता होते। मंगळवारी घाटनांद्रा घाटामध्ये त्यांचा मृतदेह सापडला। त्यांची गाडी 1000 फूट खोल दरीमध्ये आढळून आली। या घटनेचा पोलीस आता पुढचा तपास करत आहेत।